नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण पाहू शकता की या ठिकाणी आधार केंद्र व महाई सेवा केंद्र या संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया की त्यांनी कशा संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. सर, आपण जे आज निवेदन दिलेलं आहे ते संघटना आणि कशाबद्दल दिलेलं आहे? जे आमची जे संघटना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अखिलस्तरीय माई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना महाराष्ट्र राज्यभर मागील आमचा संप होता तीन दिवस कंटिन्यू. त्याच्यामुळे आमच्या मागण्या अशा आहेत की नवीन सेंटर देऊ नये, आधारचं कमिशन देण्यात यावे. जर समजा ह्या अगोदरही आपण 3 वेळेस केले आणि आजही निवेदन देत आहे, जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील कार्यवाही व मैदानात काय उतरण्याचे काही नियोजन आहे का? पुढील फेब्रुवारीमध्ये अधिवेशन होईल. त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. मी अर्धापूर तालुक्यामधून आमचे बांधव आलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया. मागे काही दिवसापूर्वी ई सेवा काही प्रमाणात बंदही होते आणि काही प्रमाणामध्ये चालू होते. यामागचं काही कारण आपण सांगू शकता का? मागे लाडकी बहीण योजनेमुळे जे काही गर्दी झाली आधारसाठी अपडेटसाठी झाली, त्यानंतर सेवा केंद्रावर KYC साठी झाली आणि त्यामुळे सर्व्हरचे प्रॉब्लेम, आधारचे प्रॉब्लेम, त्यानंतर काही महिलांचे जे काही मोबाईल लिंक नव्हते, अशा विविध वेगवेगळ्या कारणामुळं आमच्या सर्व्हरमुळं आम्ही तिथं सेवा देण्यासाठी समर्थ नव्हतो. कारण संख्या जास्ती होती, आम्ही काम करणारे कमी होतो. त्यामुळं थोडीफार आमची हे झाली, परेशानी झाली. पण आम्ही ते चांगल्या पद्धतीनं काम करून दिलं. पण आजची जी परिस्थिती पाहता आम्ही गेली 10-15 वर्षापासून इथं तळमळीने काम करत आहोत आणि शासन वेगवेगळ्या GR प्रमाणे भरपूर सेतू सुविधा केंद्र अशा सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. मग असे जर एका गावामध्ये 2-2, 3-3 असतील, जे आमचं एकच होतं, तर अशी परिस्थिती झाली तर आमचं कसं? जे आम्ही करिअर म्हणून आज गेली 10 ते 15 वर्षापासून काम करत आहोत, तर यापुढे आता आमचं कसं? याच्यासाठी हे आमचा एकाच आवाज नसून इतर सर्वांचा आवाज आहे. म्हणून राज्याचे सचिव विनोदजी तायडे सर आले होते आणि त्यांच्या मार्फत आणि सर्व आमचे पदाधिकारी आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येऊन साहेबांना निवेदन दिलं आहे की जेणेकरून आमचा विचार व्हावा आणि जे तुम्ही देत आहात सेवा केंद्र ते थोडेसे थांबवावेत, जेणेकरून आम्हाला संधी द्यावी आणि आम्ही लोकसंख्या वाढली या पद्धतीनं केंद्र वाढणार नाहीत असं वाटतंय का? हो, लोकसंख्या वाढलेली आहे, त्या पद्धतीनं केंद्र सुद्धा वाढायला पाहिजे. हो, वाढायला पाहिजे, बिलकुलच वाढायला पाहिजे. पण आता कसं होत आहे, संख्या तिथे नाही पण केंद्र 2-2 झाले, अशी परिस्थिती होत आहे. त्यामुळं मग पहिल्या केंद्राचं कसं? बरं, बऱ्याच वेळेस धांदल होत आहे. जसं की आता सांगितलं की लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये धांदल झाली, नेटवर्क प्रॉब्लेम झालेला आहे. त्यावेळेस आपल्याला अतिरिक्त बल किंवा नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल, यांची काही मदत लागती का किंवा हवी का? नाही, तशी मदत त्यांनी आम्हाला देऊ शकणार, पण एक सहकार्याची भावना ठेवली तरी आम्हाला जरासं बरंच वाटेल. कारण कोणी येऊन गर्दी पाहून माझं करा याचं करा म्हणण्यापेक्षा एक सहकार्य जर केलं, गर्दीची परिस्थिती पाहता, तर थोडंसं सहकार्य होऊ शकते. आम्हाला समजून घेतलं पाहिजे. समजा आम्हाला, आम्ही जे तळमळीनं करायलो की आम्ही ऑफिस टाइम करणार आलो, दिवस रात्र करायलो, सिस्टम चालना गेली, साईट चालना गेली, तर आम्ही 10लाही बसलो, 11लाही बसलो, रात्री 12लाही तिथं होतो. पण ह्या गोष्टी कोणाला दिसत नाही. हे जे माध्यम आहे आपलं, या माध्यमातून आपली जी कमाई आहे, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून असेल, स्टेट गव्हर्नमेंट कडून असेल, आपलं जे कमाईचं साधन जे म्हणतात, ती सुविधा तुम्हाला पूर्ण करण्यात येत आहे का? नाही, आता तसं आम्हाला कमिशन म्हणून तर काही नाही. जे काय आम्ही सेवा कर घेतो आणि त्या पद्धतीनं सेवा देतो. कारण आता सगळं ऑनलाईन आहे, काही असं वेगळा प्रश्नच नाही. त्यांच्या हातात पावती जाते आणि विषय क्लिअर, काही विषय नाही त्याचा. यासाठी मानधनीची काही मागणी आहे का? मानधन? हो, मानधनाची मागणी आहे. शासनाने आम्हाला 40,000 रुपये महिना द्यावा. आपण जाणून घेतलं या ठिकाणी की या जे सेतू केंद्र आहेत, सुविधा केंद्रवाल्यांचे आहेत, यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या मागण्या आहेत. आपण पाहून घेऊया. आमच्या माध्यमातून आपणही कमेंट करून सांगा की त्यांच्यावर भविष्यामध्ये उपासमारीची वेळ येऊ शकते का? हा सर्वात महत्वाचा प्रश्नार्थक चिन्ह आहे. मी माधव चव्हाणसह आनंद शिंगारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.